हे सगळे विषय आमच्या अखत्यारीत येत नाहीत, तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात। आणि आज आता जे प्रश्न विचारले गेलेत किंवा आज जे काही घोळ मतदार याद्यांमधले निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ठेवलेले आहेत, त्या संदर्भात नेमकं काय उत्तर दिलं गेलं याची देखील उत्सुकता आहे। आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, त्यांचीच प्रतीक्षा केली जात होती। राज ठाकरे आणि जयंत पाटील इकडे उपस्थित होते, उभे होते आणि आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेत आणि त्यानंतर आता लगेच पत्रकार परिषदेला देखील सुरुवात होणार आहे। आणि या पत्रकार परिषदेत नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या नेत्यांनी उपस्थित केला, खास करून ठाकरे बंधूंनी, की जे काही सत्य आहे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातलं किंवा मतदार याद्यांसंदर्भातलं ते सत्य स्वीकारा। मतदार याद्या अजून तयार झाल्या नाहीत असं सुप्रीम कोर्टात सांगा आणि जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेलाय तो रद्द करा किंवा निवडणुका पुढे ढकला अशी मागणी केली गेलेली आहे। अर्थात या मागणीच्या अनुषंगानं नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आयोगासोबतच्या या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी देखील असंख्य प्रश्न विचारले। मतदार नोंदणी का थांबवली, मतदार नोंदणी थांबवून लपवाछपवी का केली जाते, सगळ्या पक्षांचं, सगळ्या विरोधी पक्षांचं जोपर्यंत समाधान होत नाही, एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली गेली आहे। बाळासाहेब थोरातांचं उदाहरण त्यांनी दिलं, कारण का विधानसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव हा अनेकांच्या भुवया उंचवणाऱ्या होत्या। जे बाळासाहेब थोरात 80-90 हजाराच्या मताधिक्यानं निवडून येतात, जिंकून येतात, ते लाखांच्या फरकाने पडले कसे असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। तर ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींसह निवडणुका का घेतात, त्या त्रुटी पहिल्यांदा दूर करा, मग निवडणुका घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करा असा एक टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ही दृश्य पाहतोय आपण वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेरची, थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होतीये। आणि यानंतर थेट जाऊयात, अजित पवार बोलतात।